या मैदानावरती येण्यासाठी समजा कल्याण स्टेशनवरून आल्यानंतर, कारण का ते कोणाला फोन करीत असतील, मला करतील, केशव शेटला करतील, अनेक लोकांना करतील, त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, बाबा लाल चौकीला आल्यानंतर सावध नाक्याला येऊन आणि सावध नाक्यावरून इताड्या गावाला येण्यासाठी हा मार्ग आहे। हे प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी 250 फूटचं होतं, ते यावर्षी कुठेतरी वाढवलं आहे आयोजनात। मित्रांनो, आपण ज्या पारितोषिकमध्ये सायकल। नमस्कार मित्रांनो, मी भावेश टाकी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, परत एकदा आपण आलेलो आहे इताड्याच्या मैदानावर। उद्या मैदान होणार आहे मोठं 4 मार्चला, आणि बघू शकता माझ्या मागे मी मैदानातच आहे, आणि पाठी वगैरे बघू शकता, आणि आयोजन वगैरे झालेलं आहे, आणि थोडंसं म्हणजे फायनल लुक एक बाकी आहे, आणि तुम्हाला मी दाखवतो आयोजन वगैरे कसं आहे, आणि त्याच्यानंतर आपण बघूया मुलाखत, आणि तुम्हाला लोकेशन वगैरे पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये आज बघायला भेटेल। बरेच जणांच्या कमेंट येत होत्या की लोकेशन नाही आहे, प्रॉपर तुम्हाला लोकेशन ही डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल। आणि आता आयोजन आणि बक्षिसं काय काय आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। तर तयारी वगैरे अजून कशी चालू आहे ती तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, बघू शकता हे प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी 250 फूटचं होतं, ते यावर्षी कुठेतरी वाढवलं आहे आयोजनात, आणि हे केलेलं आहे ते 500 फूट एका साईडला बघू शकता। हे आयोजन मित्रांनो, अजून काम चालू आहे, रातपर्यंत होईल, आणि आपण सकाळी मैदाने कुठेतरी आता खाली दिसत आहे, तर सकाळी कुठेतरी आपल्याला भरलेलं बघायला भेटेल। बघू शकता आयोजकाची अफाट मेहनत। मित्रांनो, आपण ज्या पारितोषिकमध्ये सायकल आणि बाईक बघतोय त्या पण आणलेल्या आहेत उद्यासाठी, आणि अजून ट्रॉफीज वगैरे आपण उद्यालाच डायरेक्ट बघूया। नमस्कार दादा। नमस्कार। तर मित्रांनो, बघू शकता आपल्यासोबत आहेत आपल्या पाटील, जे मुख्य आयोजक आहेत। आणि दादा, एवढं मोठं तुम्ही आयोजन ठेवले, एवढं मोठं पारितोषिक ठेवले, काय बोलाल त्याच्याबद्दल? आपले भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही याही वर्षी बिंजोर बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, आणि येत्या 4 मार्चला हा बैलगाडा शर्यतीचा मोठा महासंग्राम होणार आहे। त्या महासंग्रामाची पाहणी करण्यासाठी भुंगा बैलाचे मालक मिलिंद शेठ या सैराट बैलाचे मालक सुनील शेठ या मैदानाची पाहणी करण्यासाठी आज उपस्थित झाले आहेत, तरी मी त्यांना धन्यवाद देतो। आणि इताडा गावचा मैदान म्हटला की हल्ली हा ऐतिहासिक मैदान म्हटला जातो, असं मी नाही म्हणत। प्रत्येक जण मी ज्या म्हणजे मला मुलं माझी दाखवत असतात की जिथे शर्यती होत असतात तिथे कॉमेंटेटर त्या मैदानाची स्तुती करत असतात। मिलिंद शेठ सुद्धा असतील, त्यांनाही सुद्धा माहिती बऱ्याच ठिकाणी शर्यतीला जातात, असा मैदान ना भूतो ना भविष्य म्हणजे आतापर्यंत तरी झाला, याच्या पुढे कोणी करू शकतं अशी मी असं नाही सांगू कोणी करणार नाही, पण मला तरी वाटतं या छोट्या हा मैदान होण्यामध्ये आमच्यासाठी गावाच्यासाठी हा मोठा ऐतिहासिक सण आहे। आणि या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आमचे केशव दलवी येथील माझ्या गावची पूर्ण टीम असेल, हे सर्व मुलं डे नाईट काम करत असतात तिथं। आणि उद्या येत्या 4 मार्चला उद्या महासंग्राम होणार आहे, त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थिती राहावे। धन्यवाद। आणि दादा, मेन सकाळी मैदान किती वाजता जो पहिला येईल त्याची शर्यत पहिले केलेली जाईल? ओके दादा, एवढं मोठं मैदान आहे,
एवढं मोठं पारितोषिक आपण बघतोय. प्रत्येकाचा माझ्या कमेंट बॉक्स मध्ये एकच प्रश्न विचारला जातोय की कुठेतरी मोठं मैदान असतं तेव्हा आपल्याला लाईव्ह चांगलं भेटत नाहीये. जे लांब लांबची ज्यांना शक्य नाहीये मैदानावर यायला, त्यांच्यासाठी लाईव्ह कुठेतरी क्वालिटी पाहिजे आपल्याला. तर ते नियोजन तुम्ही कसं काय केलंय? आपल्या लाईव्ह काय त्यांचं नाव P3 चांगला लागेल. सातारा मला तरी वाटतं अनेक वर्षापासून शर्यती होत असतात, पण लोक अशी फ्री सेवा कोणी ठेवत नाही. बरोबर. आपण फ्री सेवा ठेवलेली आहे. आणि लाईव्हचा प्रकार लाईव्ह म्हटलं ते आपली P3 वाला आहेत. तर दादा एवढं मोठं मैदान बघतो, एवढा तुम्हाला गावकऱ्यांचं सुद्धा साथ आहे त्यांची, आणि इताडे गावाचं नाव कुठेतरी तुम्ही चर्चेत आणलंय, किंवा तुम्ही राजकीय क्षेत्रात असू दे किंवा बैलगाडा क्षेत्रात तुमचं नाव हे नेहमी चर्चेतच असतं. त्याच्याबद्दल काय बोलाल? आता काही दिवसापूर्वी माझी भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून सर्व वरिष्ठांनी दखल घेऊन मला ठाणे जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष माझ्यावरती पद सोपवलेलं आहे. आणि या इताड्या गावाचं नाव, इथं भिवंडी तालुक्याचं नाव, या ठाणे जिल्ह्याचं नाव या शर्यतीच्या माध्यमातून आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात होत असतो. तर दादा ज्यांच्या नावानिमित्त आपण हे मैदान भरवत आहे, किंवा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भरवतो मैदान, ते त्यांची मैदानाला उपस्थिती राहील का? भिवंडी लोकसभेचे माजी खासदार आमचे गुरुवारी आहेत ते, आणि 100% ते उपस्थित राहणार. पूर्ण त्यांची फॅमिली, म्हणजे सुमित शेट असेल, बबलू शेट असेल, सिद्धेश शेट असेल आणि स्वतः साहेब या कार्यक्रमात दरवर्षी ते सर्वजण येत असतात. त्यांचा प्रेम आमच्यावरती अतुल आहे असं आम्हाला वाटतो, कारण की आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक गोष्टी आम्हाला ते विचारपूस करत असतात. याचा आम्हाला अभिमान आहे. आणि दादा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही दादा एवढं मोठं आपण मैदान बघतोय की लांबून लांबून प्रेक्षक सुद्धा येणार आहेत. तर जे कोणी गाडीने येणार आहेत त्यांचं तर ठीक आहे, कोणी ट्रेनने वगैरे येणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही लोकेशन कशी सांगाल? आपण कल्याण स्टेशन वरून पण येऊ शकतो, आणि इथली जी प्रत्येक जण आपल्या कमेंट बॉक्स मध्ये एकच प्रश्न विचारतात की लोकेशन कशी सांगाल तुम्ही या मैदानावर येण्यासाठी? या मैदानावरती येण्यासाठी समजा कल्याण स्टेशनवरून आल्यानंतर, कारण का ते कोणाला फोन करीत असतील, मला करतील, केशव शेटला करतील, अनेक लोकांना करतील, त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, बाबा लाल चौकीला आल्यानंतर सावध नाक्याला येऊन, आणि सावध नाक्यावरून इताड्या गावाला येण्यासाठी हा मार्ग आहे. त्याच्यामुळं आता येणारा माणूस हा ट्रेननी नाही येत आणि कशाने येत नाही, स्वतःच्या आता गाड्या आहेत, त्याच्यामुळं काही विशेष नाही. आणि सर्वांना आता माहित आहे, लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह हे टाकितला, लोकेशन टाकितला का तो माणूस जागेवरती येतो, त्याचा काही विषय राहिलेला नाही आता. तर दादा वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल पहिल्यांदा तुमचा आभार मानतोय. आणि मेन म्हणजे याच्यात मोलाचा वाटा केशव मामांचा आहे. तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये बोलता की 3 वेळा तिसऱ्यांदा ही व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर अपलोड होईल, तर तुम्ही बोलाल की 3 वेळा 3 व्हिडिओ तू इताड्याच्या मैदानाचा टाकलाय का? त्याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगतो की याच्या मागचं कारण आहे मामा आहेत, की मामा स्वतःहून एक छोट्या क्रिएटरला एक संधी देत आहेत की तू मैदानावर आहे आणि मैदान आपलं दाखव. तर मामा काय बोलाल त्याच्याबद्दल? तुझे पहिले अभिनंदन करतो. तू मला फोन केलता होता, मी तुम्हाला सांगितलं की टप्प्याटप्प्याने जसं आपलं काम होईल, मैदानाचा मंडप असेल, पबेलिन बसायचे असेल, बॅरिकेड असतील, म्हणून मी तुला सांगला तू नवीन आहे तर तुझा जर नाव करायचं असेल तर थोड्या थोड्या बाईट घेऊन तू अशा मैदानाचे आमच्याकडून मुलाखत घेऊन ही बाईट लोकांपर्यंत पोहोचव, त्याच्यामुळं तुझंही नाव होईल. आणि आज बघ, आज पूर्ण 100% आपला हा नियोजन झालेला आहे. पूर्ण बॅरिकेड असेल, पबेलियन असेल, आपले हे असतील, सर्व काही झालेलं आहे. आता फक्त नारळ फोटो बाकी राहिले. आणि पहिले मी मिलिंद दादाचे अभिनंदन करतो आल्याबद्दल, आणि आपले सुनील दादा असतील, जितेन शेडे, दुसरं असेल, ही सर्व माझी टीम इथे उपस्थित राहिली, त्याच्याबद्दल मी त्यांचं पहिले अभिनंदन करतो. आणि नेहमीच मिलिंद दादा सांगत असतो, जिकडे केशव दादा असेल तिकडे गुलालाचा निर्वाच वर्चस्व असतो, कारण आपण दिल फोडून काम करतो. तसा मला एक आमचे जगनशेठ पाटील सरपंच यांच्यासाठी एक मोठा मला गुलाल मिळवून द्यायचा आहे, आणि तो 100% मिळवणार हीच आपल्याकडून ग्वाही देतो.
तर मामा शुभेच्छा, एवढं सुंदर आयोजन केलंय. उद्याला आपल्याला एक कुंभमेळा, भिवंडीतला कुंभमेळा बघायला भेटेल बैलगाड्या क्षेत्रातला. तर आयोजन केल्याबद्दल धन्यवाद. बैलगाड्याचं क्षेत्र असंच पुढे जाऊ दे तुमच्या कर्तृत्वाने. तर शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. चला मिळून शिकेल. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा की तुम्हाला सकाळी जो अपडेट असेल पूर्ण आपल्या मैदानात कोणकोणते नंदी आलेत आणि कोणकोणते येणार आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि ते पण तुम्हाला मी सांगेन. त्या नोटिफिकेशनसाठी आपली नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून ठेवा आणि चालू ठेवा.